निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या प्रेरणेने तसेच त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आज वडनेर येथे जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने भव्य भक्त फेरी काढण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करून वडनेर तुमला परिसरात ही प्रचार रॅली काढण्यात आली। या फेरी दरम्यान स्वामी शांतिगिरी महाराजांचे ठिकठिकाणी नागरिकांच्या वतीने स्वागत करण्यात आले। याबाबत श्री श्री 1008 स्वामी शांतिगिरी महाराज यांनी या रॅली मागची भूमिका नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केली। जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांच्या श्री भारत मातेचे आणि बरुणाचे वंदन करून त्यांनी बाबाला आनंद वाटला। सुंदर अधिष्ठान यांच्या गावाने तयार केला असून त्यांच्या श्रद्धा या जोडलेल्या आहेत आणि या भैरवनाथाच्या कृपेने आणि साधू संतांच्या आशीर्वादाने निश्चित बघा यांच्या भविष्याच्या मनोकामना यांच्या या बाबा पूर्ण करतील। कारण लढा राष्ट्रीय हिताचा संघर्ष शुद्ध राजकारणाचा चांगलीच माणसं राजकारणात आले पाहिजे काय आणि आपण काय विचार केलेला आहे राजकारणाचे माणसाचं काम। कारण काय याचा राजा त्याचा प्रजा याचा राजा असं त्याची प्रजा असते आणि आपल्याला काय करायचं जसं घराच्या कारभारी तुम्ही चांगले असतील ठीक आहे ते घर बरोबर द्यायचे त्याची प्रगती घराचं कार्य बिघडेल असता व्यसनी असला की ते घर लयाला जातं आणि त्या निश्चित आम्ही सर्व विचार करतील आणि निश्चित बघा बाबांच्या बाजी भरून देतील आणि आदर्श घडवतील आणि छत्रपती महाराज सारख्या इतिहास घडून आपलं नाव काय उज्ज्वल करतील। जय बाबाजी जय भैरवनाथ। मी महेंद्र संतोष मोर्चे वडनेर तुम्हाला येथे बाबाजींचं आगमन झालं आणि अतिशय जल्लोषामध्ये बाबाजींचं स्वागत केलं आणि खूप जनसमुदाय बाबाजींबरोबर होता। बाबाजींना अतिशय चांगलं वातावरण आहे कारण बाबाजी हे धर्माचं कार्य करत आहे। बरेच पुढारी येतात जातात पण पाहिजे तसा कामाचा काही त्यांचा हे नसतो। पण बाबाजींनी आता ही सर्व निवडणूक स्वतःच्या याच्यावरती न घेता आम्ही सर्व भक्तांनी ती आमच्या अंगावरती घेतलेली आहे आणि बाबाजींना खूप म्हणजे मताधिक्याने आम्ही निवडून देणार आहोत यात काही शंका नाही। कारण बाबाजी आली तर नाशिकचा कायापालट होणार आहे। अतिशय बेरोजगारीचा प्रश्न असतील किंवा मग IT पार्कचा विषय असेल असे मोठे जे प्रकल्प आहेत ते बाबाजी 100% आणतील आणि बाबाजींनी तुम्हाला हे पत्रकारामध्ये पण दिलेलं आहे त्यांच्या याच्यामध्ये पत्रकामध्ये सुद्धा दिलेलं आहे का बाबाजी 1 रुपयासुद्धा अनुदान घेणार नाही। उलट 20 लाख 24 लाख अनुदान असेल तर 11,000 रुपये वरून बाबाजी देतील पण ते पगार घेणार नाही बाबाजी खासदार झाल्यानंतर। बाबाजी नाशिकचे खासदार होणं ही काळाची गरज आहे आणि येत्या 20 तारखेला आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे की 26 नंबरचं क्रमांक करून बादलीला बहुमताने निवडून देणार आहोत। बादली या निशाणीवरती बहुमताने आम्ही निवडून देणार आहोत बाबाजींना याच्यात काही शंका नाही। वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।